तुमच्या जर सवयी चांगल्या नसतील किंवा काही इटिंग पॅटर्न्स तुमचे जर काही त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर नक्कीच पुढे जाऊन काही डेफिशियन्सीज किंवा काही आजार उद्भवतात. जसे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण म्हणतो, डायबिटीज आहे, बीपी आहे. तर मी तुम्हाला एक 7 टिप्स सांगणार आहे की ज्यांनी तुमचं आरोग्य तुम्ही उत्तम ठेवू शकता. किंवा आपण एक म्हणूया की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, आपण असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला जर हे तुम्ही 7 टिप्स फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला डायबिटीज किंवा बीपी ह्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकतात. नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्थी लाईफ. मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळ्यात पहिलं आहे की ईट बॅलन्स डाएट. पोषणयुक्त आहार तुम्ही घेतला पाहिजे, नियंत्रित आहार तुम्ही घेतला पाहिजे. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स ह्याची व्हरायटी असली पाहिजे किंवा धान्यांची व्हरायटी असली पाहिजे. मी खूप वेळा बघते की काही लोकांच्या घरात जेवणाचं जे पॅटर्न असतं तर ते पोळी तर पोळीच खात असतात नेहमी. तर आपल्याला धान्यांचा पण प्रकार बदलायचा आहे. कधी तुम्ही पोळी खा, कधी तुम्ही मल्टीग्रेन तुम्ही पोळी खाऊ शकतात किंवा ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे किंवा वेगळ्या वेगळ्या मिलेट्स आता बाजारात मिळतात, तर वेगळ्या वेगळ्या मिलेट्सचे तुम्ही डोसे करू शकतात. तर असे व्हरायटी तुमच्या आहारामध्ये असली पाहिजे. फ्रुट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे. रोजच्या रोज अगदी आपण फ्रूट खातो असं खूप लोक आहे की जे रोजच्या रोज फ्रुट्स खात नाही. तर फ्रूट खाल्ले पाहिजे, सॅलेड घेतलं पाहिजे. काय म्हणतात ना, रंगांची पण व्हरायटी आपल्या आहारात ठेवली पाहिजे. आणि जे काही प्रोसेस्ड आहे, पॅक्ड फूड आहे ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. कुठलंही पाकिट आपण उघडलं का ते आहे प्रोसेस्ड आणि पॅक्ड फूड, तर ते आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे. जर तुम्हाला चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर प्रोसेस फूडपासून लांब राहणं गरजेचं आहे. दुसरं आहे रेग्युलर एक्सरसाइज. तुम्ही अगदी आठवडाभरात 150 मिनिट्स 150 मिनिटं मॉडरेट ऍक्टिव्हिटी केली तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे अगदी रोजच्या रोज तुम्ही अर्धा तास जरी वर्कआउट केला आठवड्यातले 5 दिवस तरी सुद्धा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. तुम्ही कार्डिओ आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, फ्लेक्झिबिलिटीसाठी योगा सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर हे मिक्स अँड मॅच तुमची ऍक्टिव्हिटी असायला हवी. जर मिक्स अँड मॅच ऍक्टिव्हिटी असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट मिळतो. त्यामुळे एक्सरसाइज ही तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही इन्क्लूड केली पाहिजे. तिसरं आहे एडिक्वेट स्लीप. तर झोप खूप इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे तुमच्या आरोग्याचं. म्हणजे झोप खूप अंडररेटेड आहे. म्हणजे आपण खूपदा असं म्हणतो की हा झोपेने काय फरक पडत असेल, आणि खूप सारे यंगस्टर्स जे आहेत खूप लेट नाईट पर्यंत जागतात. काही लोक वर्कहोलिक असतात की जे रात्री सुद्धा काम करत असतात. तर त्यांचं काम आहे ते अगदी 1-2 पर्यंत चालू असतं. काही लोक नाईट शिफ्ट्समध्ये काम करतात. पण अशा लोकांनी काळजी घ्यायची आहे की सगळ्यांनीच की साधारण आपली 7 ते 8 तास साऊंड स्लीप झाली पाहिजे. जर तुमची झोप नाही झाली तर हृदयविकाराचे चान्सेस खूप जास्त, रिस्क खूप वाढते, कॅन्सरची रिस्क खूप वाढते. तुम्ही जर तुमची झोप होत नसेल तर झोपेकडे कॉन्सन्ट्रेट करणं. आहार पण चांगला घेतात, म्हणजे डाएट चांगला चालू असतो, एक्सरसाइज चांगली चालू असते, पण तुमची झोप होत नाही. आणि मग झोप नाही झाली तर मग सगळं हार्मोनल इम्बॅलन्स होतो. कारण झोपेमध्येच आपले जे सगळे जे बॉडी पार्ट्स आहे, सगळे ऑर्गन्स आहे ते रेस्ट पोझिशनला जातात किंवा त्यांचं एक रिपेअरिंग किंवा त्यांचं हिलिंग जे आहे ते तिथे झोपेतच होत असतं. त्यामुळे आपल्या शरीराला देखील आराम देणं गरजेचं आहे. त्यामुळे स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एक 7 to 8 आवर्स साऊंड स्लीप ही असलीच पाहिजे जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि डिझीज फ्री आयुष्य जगायचं असेल तर. चौथं आहे हायड्रेशन. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण आपण तेवढं एडिक्वेट पाणी पितो का, तर ते पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जितकं पाणी प्याल तेवढं तुमचं बॉडीतनं टॉक्झिन्स पण फ्लश आउट होतात. त्याच्यामुळे पाणी योग्य प्रमाणात पिणं गरजेचं आहे. 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तर प्रत्येकाचं हे बदलत असतं की पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे. पण बेसिकली क्लायमेट कसं आहे, खूप गरम क्लायमेट असेल तर अजून पाण्याची तुम्ही क्वांटिटी वाढवली पाहिजे. किंवा तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त आहे, तुम्हाला घाम जास्त येतोय, तर तुमचा जितका लॉस होतोय, फ्लुइड लॉस, तेवढा तो भरून काढला पाहिजे. तर पाण्याची पण क्वांटिटी ही चांगली योग्य प्रमाणात असली पाहिजे. 5वा पॉईंट आहे आपला स्ट्रेस मॅनेजमेंट. आता स्ट्रेस हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला स्ट्रेस थोडाफार येत असतो. काही थोड्या प्रमाणात जो स्ट्रेस येतो तो पॉझिटिव्ह इफेक्ट येतो आपल्याला. की आपल्याला काही सपोज एक्झाम द्यायला जायची आहे तर आपण थोडंसं नर्वस आहे, थोडा स्ट्रेस आपल्याला येते, पण तो स्ट्रेस पॉझिटिव्ह असतो की त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं करण्याचं प्रेशर येतं. पण स्ट्रेस येतो, स्ट्रेसमुळे स्लीप सायकल बिघडते. तर ह्या स्ट्रेसकडे काहीतरी त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण ते जे काही स्ट्रेस किंवा तुमचं जे काही डेली रुटीन आहे दॅट इज नॉट गोइंग टू स्टॉप. म्हणजे ते काही बंद होणार नाहीये. तुमची रिॲक्शन त्याच्यावर काय आहे
ती रिॲक्शन तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकतात. तर काहीतरी स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स तुम्ही फॉलो केले पाहिजे, जसं मेडिटेशन आहे किंवा डीप ब्रिदिंग आहे किंवा योगामध्ये बरेचसे ब्रिदिंग एक्सरसाइज शिकवतात की त्यांनी बराचसा स्ट्रेस, आणि हे प्रोवन आहे की जे ब्रिदिंग टेक्निक्स आहेत त्यांनी बराचसा स्ट्रेस कमी करायला मदत होते. किंवा तुम्ही मेडिटेशन्स करू शकता. बरेचसे मोबाईलमध्ये ॲप्स आहे की जे तुम्हाला मेडिटेशनसाठी हेल्प करतील. अगदी डे टू डे नाही, पण आठवड्यातनं तुम्ही विकेंड्सला तुमच्या काही हॉबी प्लॅन करू शकता की जेणे तुमचा स्ट्रेस लेवल हा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. 6वं आहे रेग्युलर हेल्थ चेकअप. रेग्युलर हेल्थ चेकअप सध्या खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता जे काही माझ्याकडे पेशंट्स आहेत, बरेचसे पेशंट्स 30s मधले आहे, काही 40s मधले आहे, म्हणजे यंग एज मधले पेशंट्स आहे. जेव्हा ते कुठे बाहेर ट्रॅव्हल करत असतात, बाहेरच्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करत असतात किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा इनिशियल त्यांचं स्क्रीनिंग होतं, ब्लड टेस्ट होतात, तेव्हा त्यांना लक्षात येतं, सिम्पटम्स काहीच नसतात, तेव्हा लक्षात येतं की त्यांचे B12 कमी आहे, D कमी आहे, काही लोकांना डायबिटीज आहे, शुगर वाढलेले असतात. असे बरेचसे पॅरामीटर्स अचानक लक्षात येतात. ते पण आपण दुसऱ्या काहीतरी कारणासाठी टेस्ट केल्या आणि तेव्हाही आपल्याला या गोष्टी कळतात. कारण यंग एजमध्ये किंवा काही त्रास होत नसेल तर खूप लोक जाऊन टेस्ट करतच नाही की कशाला रेग्युलर चेकअप्स करायचे. पण तसं न करता वर्षातनं एकदा तुम्ही ब्लड टेस्ट केलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचा वाढदिवसाचा दिवस, मी आधीपासूनच माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुमचा वाढदिवसाचा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप बेसिक करून घ्यायचा, की त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय आपले पॅरामीटर्स नॉर्मल आहे का, काही डेफिशियन्सीज आहे का, तर नक्कीच आपल्याला पुढे होणारे आजार पण आपण टाळू शकतो. आता 7वा आपला मुद्दा आहे की अवॉइड हार्मफुल हॅबिट्स. म्हणजे काही तुम्हाला सवयी असतील, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे किंवा स्मोकिंग आहे, तर अशा काही सवयीच असतील तर या सवयी आपल्याला सोडल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारचं ॲडिक्शन असेल, आता हल्ली मोबाईल स्क्रीन ॲडिक्शन पण आहे, कोणाला नेटफ्लिक्स ॲडिक्शन आहे किंवा जे आपण वेब सिरीज बघतो, बिंज वॉचिंग जे म्हणतो आपण, ते जे आहे, तर कुठल्याही प्रकारचं जे इनअप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते आपण टाळलं पाहिजे. कारण ते अननेसेसरी स्ट्रेस आपल्या हेल्थला दिलं असतं. फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ आहे किंवा आपली मेंटल हेल्थ आहे, या सगळ्या गोष्टींवरती त्याचा कुठे ना कुठे परिणाम होत असतो. त्यामुळे जर अशा काही गोष्टी तुम्ही करत असतील तर नक्की त्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर ह्या 7 ज्या सवयी मी सांगितल्या आहे अगदी सोप्या होत्या. म्हणजे आपण खूप काय म्हणतात ना, ॲडव्हान्स डाएट प्लॅन किंवा स्ट्रिक्ट डाएट प्लॅन्स आणि या गोष्टींकडे आपण जात असतो. पण आधी तिकडे जाण्याच्या आधी या सिंपल 7 सवयी तुम्ही तुमच्या फिक्स केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या वेटमध्ये चेंजेस दिसतील, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या हेअरमध्ये, तुमच्या ओव्हरऑल आरोग्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे चेंजेस दिसायला सुरुवात करतील. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.